नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुमच्या शेताची पीक पाहणी झाली आहे का नाही, अगदी मोबाईलवरून काही सेकंदात कसे तपासायचे। आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, फक्त काही स्टेप फॉलो केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती संपूर्ण माहिती दिसणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती अपडेट येत राहील। तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर किंवा तुमचं कुठलंही ब्राउझर असेल तर त्या ब्राउझरला तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचे। तर ब्राउझरला ओपन केल्यानंतर तुम्हाला आपली चावडी अशा प्रकारे सर्च करायचे। आपली चावडी सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महाभूमी डिजिटल सातबारा.महाभूमी.gov.in ही या ठिकाणी गव्हर्नमेंटची वेबसाईट तुमच्यासमोर येईल। तर या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचे। तर या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला खाली संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवली जाईल। तर यामध्ये तुम्हाला सातबारा मालमत्ता पत्रक अशा प्रकारचे, त्यामध्ये तुम्हाला सर्वात शेवटी पीक पाहणी असं न्यू टॅब या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे। तर त्या पीक पाहणी या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। पीक पाहणीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर खाली संपूर्ण माहिती या ठिकाणी विचारली जाईल। तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती ही व्यवस्थित भरून घ्यायची। तर मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला चपटा कोड म्हणजे काही दिलेला आहे असा खाली टाकून घ्यायचा आहे आणि आपली चावडी पहा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे। तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, थोडासा लोड घेईल आणि तुमच्यासमोर संपूर्ण माहिती या ठिकाणी लगेच तुम्ही जो या ठिकाणी नंबर किंवा खाते नंबर तुम्ही या ठिकाणी टाकलेला आहे, तर तो टाकल्यानंतर यामध्ये तुम्हाला इथे खालील गावातील खाता क्रमांक आणि त्यामधील गट नंबरसाठी भरलेली पीक सातबारा उपलब्ध करण्यात आलेली आहे। जर तुम्ही पीक पाहणी नसेल तर या ठिकाणी तुम्हाला पीक पाहणी झालेली नाही अशा प्रकारे दाखवलं जाईल। तर यामध्ये तुम्हाला खाते क्रमांक, गट नंबर, तसेच हंगाम, पीक प्रकार, त्यामध्ये पिकाचे नावही दाखवले जाईल। त्यानंतर जलसिंचित क्षेत्र, अजलसिंचित क्षेत्र, फळ क्षेत्र, शेरा अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला या पीक पाहणीमध्ये या टॅबमध्ये सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे दाखवले जाईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।